नमस्कार. विदर्भ सिटी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे की राज्यातील 29 महानगरपालिकांचा निवडणुकीचा बिगुल वाजताच प्रत्येक उमेदवार निवडून येण्यासाठी आपलं प्रभागामध्ये आपलं एक जनतेच्या कशा प्रकारे कामं करता येतील यासाठी जनतेच्या ग्राउंड लेवलवर आपलं काम करत आहे. आणि अशाच अमरावती जिल्ह्यातील प्रभाग क्रमांक 7 जव्हार स्टेडियम मधील एक सामाजिक कार्यकर्ते आत्माराम पुरस्वानी सर आपल्या सोबत आहे. सर, तुमचं सर्वप्रथम विदर्भ सिटी न्यूजमध्ये स्वागत आहे. आणि कशा प्रकारे तुम्ही जनतेचे कामं करणार आणि काय विजन घेऊन तुम्ही कामं करणार आपल्या सामाजिक क्षेत्राबद्दल सांगा. तसं तर मी 20-25 वर्षापासून या क्षेत्रात आहे. काम करायची मला लहानपणापासूनच हौस आहे. सध्या मी भारतीय जनता पार्टीमध्ये महाराष्ट्र लेवलवर पश्चिम विदर्भ संयोजकची मला पोस्ट आहे आणि अमरावती रिटेल किराणा असोसिएशनचा मी 15 वर्षापासून लागोपाठ अध्यक्ष आहे. तसे 2-4 सिंधी संस्था आहेत माझ्याकडे. एक VSS म्हणून आहे, विश्व सिंधी सेवा संगम, त्याचा पण एक जिल्ह्याचा अध्यक्ष आहे. विदर्भ विकास परिषद, त्याचा पण मी विदर्भ लेवलचा एक कोषाध्यक्ष आहे. सगळ्यात मोठी किराणाची संघटना आहे कॅट म्हणून, जी दिल्लीहून चालतं, त्याचा पण मी अमरावती जिल्ह्याचा पूर्ण महामंत्री आहे. तशी मला सामाजिक क्षेत्रात एक आवडच आहे काम करण्यासाठी. नक्कीच सर. दुसरा तुम्हाला विदर्भ सिटीच्या माध्यमातून एक दुसरा प्रश्न असा आहे की तुम्हाला जनतेने का निवडून द्यावा आणि जनतेच्या निवडून गेल्यावर जर तुम्ही एक नगरसेवक म्हणून तुम्हाला एक महानगरपालिकेमध्ये तुमचा विनिंग झोन झाला, विजय झाला, तर नक्कीच तुम्ही जनतेने सर्वप्रथम कोणत्या कामांना प्राधान्य द्याल? सध्या जे नगरसेवक आहेत त्याबद्दल तर मी जास्त विरोध करणार नाही, पण जे नगरसेवक आहेत त्याला सगळ्याच या एरियाची जी आमची पब्लिक आहे आपल्या जनतेला काय पाहिजे, नाल्यांची सफाई झाली, पाण्याची सफाई झाली, हे सहसा काम होत नाहीत. त्यामुळे माझी इच्छा आहे की नाहीतर हे कामं मलाच करावे लागतात, तर का ना मी नगरसेवकून हे कामं मी माझ्या हातात घेऊ. त्यामुळेच माझी इच्छा यावेळेस आहे की नगरसेवक जनतेचा जेवढं काम होणार तेवढं मी करणार. नक्कीच सर. तुम्हाला एक शेवटचा आणि सोपा प्रश्न आहे आमचा की तुम्हाला नगरसेवक निवडून आल्यावर जनतेचा जो लोकांचा जो सभाग मिळतो, म्हणजे लोकांचा जो प्रतिसाद मिळतो, कशा प्रकारे मिळतो आणि लोकांना काय एक चेहरा वाटते म्हणून उमेद तुमच्याकडे? सध्या लोक काय जे जुन्या नगरपासून एक हे झालेले आहेत सगळे पूर्ण, त्यांना कोणी ना कोणी एक नवीन नगर पाहिजे. आणि तसंही मला आवड आहे की मी दिवसभरात जवळपास 16 किंवा 17 तास काम करत राहतो, मला सवयच आहे ती. त्यामुळे बरेच लोक माझ्याकडे आले की आत्माराम भाऊ, का ना तुम्ही यावेळेस निवडणुकीत उभे राहा. त्यांना पाहूनच मी तयारी केली आहे. नंतर ऑलरेडी मला इंटरेस्ट नव्हता. BJP मला बहुतेक तिकीट देणारच अशी माझी एक आशा आहे. नक्कीच सर. तुम्हाला इतर पक्षांना सुद्धा तुम्ही जे म्हणता की आम्हाला भाजपाची तिकीट भेटले पाहिजे, इतर तिकीटांसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचे तिकीट आहे, शिवसेना आहे, अदर कोणत्या तिकीट आहेत, तुम्हाला भाजप म्हणजे BJPचीच तिकीट का पाहिजे, म्हणजे भाजपचीच का तिकीट तुम्हाला का मिळाली पाहिजे? का की मी एक 20 वर्षापासून भाजपाचं काम करत आहे बिलकुल. आणि मला पूर्ण त्याच्यावर विश्वास आहे की भाजपा मला तिकीट देणार. माझा एक आत्मविश्वास कसा असतो आपला, तसा माझा पूर्ण आत्मविश्वास आहे की भाजपा मलाच तिकीट देणार, की एक भाजपाला पण माहीत आहे. आणि या एरियामधून मलाच भाजपाने एक मेन महाराष्ट्र लेवलवर, महाराष्ट्र प्रदेशचा मी सदस्य आहे, पश्चिम विदर्भ 5 जिल्ह्याचा पण अध्यक्ष आहे. त्याच्यात सगळ्यात एक सिंधी समाजाची एक मोठी समस्या होती, जी 75 वर्षापासून निराळत होती. त्यामध्ये पालकमंत्र्यांनी मलाच त्यामध्ये अध्यक्ष करून ती एक अभय योजना म्हणून एक पट्ट्यांची समस्या आहे, ती बरीच मी एक सुटवलेली समस्या आहे सध्या. आणि सध्या अजून काही पट्टे तयार आहेत, ते मी आता 2-4-8 दिवसात त्याची तयारी करून ते सगळं वाटणार आहे. ओके. नक्कीच. हे होते आपल्यासोबत पुनश्च एकदा आपल्या प्रभाग क्रमांक 7 जव्हार स्टेडियम मधील एक सामाजिक कार्यकर्ते आत्माराम पुरसवानी सर आपल्यासोबत होते. सर धन्यवाद. असंच विदर्भ सिटी न्यूजला नवीन नवीन बातम्या आणि आपल्या निवडणुकीत उमेदवारांची भेट घेण्यासाठी चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.